अंगणवाडीमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मध्ये रिक्षामध्ये छोटी छोटी शाळकरी मुलं आहेत. आता मुलांचं पण आपण मत जाणून घेतलं पाहिजे, कारण ही छोटी जी मुलं आहेत तर ती देशाचं भवितव्य आहेत आणि तीच पुढं या उमेदवारांचं कच्चा पक्का तीच काढणार आहेत. मुलांच्या नाव म्हणजे तोंडातून कोणाचं नाव येते बघूया. मुलींनो, तुम्हाला कोण पाहिजे इथं आपल्याला? का पाहिजे अभिजित दादा कोळी? चांगलं कामकाज करू दे म्हणून. होय, तुम्हाला तर कळतं का कामकाज म्हणजे काय? मग काय करू दे? सगळ्या मुलांसाठी बॅग टेन देऊ दे. बॅग 10 देऊ दे, लहान मुलांना बॅग देऊ दे, खाऊ घेऊ दे आणि शालेय साहित्य देऊ दे. म्हणून ही छोटी मुलं जी आहेत तर ती सुद्धा अभिजित कोळी यांच्याच पाठीशी आहेत आणि त्यांच्या घरात सुद्धा ते जाऊन त्यांच्या आई बाबांना सांगणार आहेत की अभिजित कोळीलाच निवडून आणा, म्हणजे आम्हाला शाळेचं साहित्य, बॅग आणि खाऊ पण मिळेल. जसं जसं निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे तशी या ठिकाणी उमेदवारांच्या बद्दलची एक प्रत्येकाच्या मनात चढाव निर्माण झालेली आहे. कोण उमेदवार नक्की येणार, कोणाचं पारडं इथं जड दिसतंय, आपण या महिला वर्गाकडून जाणून घेऊयात. आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहोत. बोला ताई, आपल्याला काय वाटतं? माझं नाव गीता मनोहर भोसले. आम्ही घरोघरी सगळ्यांच्या घरी जाऊन तुतारी आणि 2 हात यांना निवडून आणा अशी घोषणा केली, पण सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला ह्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आम्ही त्यांना निवडून आणून देणार आणि तुम्ही काय यायची गरज नाही, ही निश्चितपणे हे करा म्हटले असे सांगितले. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांनी बऱ्याच ठिकाणी जेव्हा ते जात आहेत की आपल्याला 2 तुतारी आणि 1 हात, 2 हात, 1 तुतारी आणि 2 हात पाहिजेत. पण लोक म्हणतात की तुम्ही येऊ नका, आमच्यापर्यंत हे सगळं आधीच पोहोचलेले आहेत, उमेदवार देखील आमच्यापर्यंत पोहोचले, त्यामुळं इथं काही काळजी करायचं कारण नाही, असं या महिला वर्गाकडून येतंय आपल्याला.